आज मी तुम्हाला अगदी लग्नामध्ये भेटते बघा किंवा आपण हॉटेलमध्ये वांग बटाट्याची भाजी खातो अशीच अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप कमी वेळामध्ये होणारी चणचणीत झमझमीत अशी टेस्टी आणि चवदार अशी ही वांग बटाट्याची भाजी तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा। इतकी छान चव लागते, खात्या वेळेस ना एक भाकरीच्या ऐवजी ना 2 भाकरी तर तुम्ही याच्यासोबत नक्की आवडीने खाता। इतकी छान भाजी आणि नेहमीची करायचं वाटेल अशी ही भाजी आहे। तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य बनवायची कृती। तिकडे मी पॅनमध्ये तेल तापत ठेवले, थोडेसे कढीपत्त्याचे पानं याच्यामध्ये टाकलेत। त्यानंतर मी इकडे थोडासा कूट केला, अद्रक लसूण आणि हिरवी कोथिंबीर आहे। ह्याच्यामध्ये मिरचीचा वापर नाही केला, नाही तर तुम्हाला वाटेल हिरव्या मिरच्या आहेत का, नाही हिरवी मिरची नाही आहे, फक्त कोथिंबीर अद्रक आणि लसूण। आता कोथिंबीरमुळे ते हिरवे वाटते, मिरचीचा अजिबात वापर इकडे करायचा नाही। कोथिंबीर अद्रक लसूण चांगलं असं जाडसर थोडं कुटून घ्यायचं। ह्यानी ना खूप छान फ्लेवर येतो भाजीला, इतका मस्त पॅक होऊन जातो ना याचा फ्लेवर भाजीला, खूप भारी वाटतं। अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा। वांग बटाट्याची भाजी तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या करतोच, पण हे अशा प्रकारची भाजी नक्की एकदा ट्राय करा। तर आता आपलं हे थोडंसं अद्रक लसूण कोथिंबीर परतून झालं की याच्यामध्ये एक मोठा कांदा चिरून घ्यायचा बारीक। हवं तर तुम्ही हे कांदे उभे पातळ स्लाइससुद्धा करू शकता, जसं आपण कांदा भाजीला करतो बघा तसे सुद्धा थोडंसं पातळ करू शकता किंवा असं सिंपल बारीक कट करू शकता। आता याच्यामध्ये मिक्स करून घेतलं की आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टमाटर टाकून घ्यायचं। थोडंसं तेल टाकते, तेल जरा कमी वाटते कारण चांगली चव येते। थोडंसं तेल टाकलं की मस्त याला फ्लेवर येईल। हे बघा जास्त काही वापरलं नाही, तेल थोडंच आहे पण मला जरा कमी वाटत होतं। तर आता हे चांगलं परतून घेते। थोडंसं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये एक चिरलेला बारीक टमाटर टाकायचा आहे। थोडासा कॅमेरा सेट करते जेणेकरून काय तुम्हाला चांगलं व्यवस्थित दिसेल। आता ही भाजी मी सकाळच्या टिफिनसाठी बनवते, खूप छान भाजी। एकदा ही भाजी टिफिनमध्ये घेऊन बघा, म्हणजे नेऊन बघा, तुम्ही इतकं मस्त आवडीने जेवण करता आणि सगळे आवडीने सुद्धा खातील, इतकी भारी भाजी लागते। आणि मी टमाटर एक मोठं कट करून घेतलं, जरा मोठे साईज कट केल्यात। आता हे सुद्धा मी याच्यामध्ये परतून घेते, मस्त असं परतून घ्यायचं। अद्रक लसूण आणि कोथिंबीर एवढं चांगलं याला फ्लेवर येतो ना, खडे मसाले नाही वापरले तरी काही हरकत नाही। आता इकडे तिखट वापरायचे, बेसिक मसाले जे आपले असतात डेली रुटीनचे ते याच्यामध्ये आवडीनुसार चवीनुसार टाकायचं। इकडे मी 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, एक चमच्याच्या अंदाजाने हळद टाकली। त्यानंतर मी गरम मसाला नंतर ॲड करणार, धना पावडरसुद्धा नंतर ॲड करणार आहे। सुरुवातीला मी हळद, मीठ आणि लाल मसाला टाकून जरासा हे अद्रक लसूणमध्ये कांदा टमाट्यासोबत हे मसाले जरासा फ्राय करून घेते। हे असं मिक्स करून घ्यायचं, थोडासा मसाल्याचा फ्लेवरसुद्धा अद्रक लसूणला चांगला सेट होऊन जातो, मग भाजीला एक चांगली टेस्ट येते। ह्या अशा पद्धतीची भाजी कदाचित तुम्ही कधी केली पण असू शकते, पण नसन केली तर तुम्ही ट्राय नक्की करा एकदा, म्हणजे नेहमीच्या वांगा बटाट्यापेक्षा ही भाजी जरा तुम्हाला वेगळी टेस्ट लागण्याची। आता हे थोडंसं परतून झालं की आपण ह्याच्यामध्ये काय करायचं, बटाटं, एक मोठं बटाटं मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलं, हे बघू शकता। बारीक तुकडे नाही करायचे, मोठे साईजचे तुकडे करायचे, कारण आपल्याला हे असं फील वाटतं खातावेळेस की आपण लग्न समारंभामंडली किंवा हॉटेलमध्ये पूजामध्ये कधी वांगा बटाटा आपल्याला खायला भेटतं बघा, अगदी तशीच ही भाजी लागते खातावेळेस। आता हे बटाटे सर्व मसाल्यामध्ये कांदा टमाटर अद्रक लसूण कोथिंबीरचा जो कूट केला आहे, हळद लाल मसाला चवीनुसार मीठ आणि आता गरम मसाला धना पावडर टाकून ह्या बटाट्याला चांगली कोटिंग करून घ्यायची, सर्व मसाल्याची चांगला फ्लेवर याच्यामध्ये उतरून द्यायचं। आणि वांगं कसं असतं, वांगं हे आपलं लगेचच वाफेवर शिजलं जातं, त्यामुळं काय हे बटाटे थोडे आपले कच्चेच आहेत पूर्णपणे, त्यामुळे याला थोडंसं तेलामध्ये नरम करून घ्यायचे, जेणेकरून काय होईल उरलेला कच्चापणा त्याचा बटाट्यासोबत शिजला जातो आणि दुसरी गोष्ट भाजीसुद्धा लवकर होते। तर झाकण ठेवलं, थोडं वाफेवर याला मी शिजून घेतलेत बघा, बटाटे तेलामध्ये थोडेसे फ्राय केलेत, जेणेकरून काय होतं नरम पडतात आणि याचा कच्चापणा नाहीसा होतो। ते असं सुरुवातीला जरा बटाटे मिक्स करून घ्यायचे आणि मध्यम आचवर याला ठेवून द्यायचं थोडा वेळ। आता हे झाले सेट व्यवस्थित। आता आपण काय करायचं, याच्यामध्ये लगेचच आपण वांगे टाकून घ्यायचे।
इतके छान हिरवेगार आणि मस्तपैकी असे वांगे भेटलेत. इतकी बी आहे याच्यामध्ये आणि बीचं वांगं ना मला खूप आवडतं, टेस्टी लागतं. ते बघू शकता. मी हे वांग्याच्या फोडी ह्यासुद्धा मोठ्या साईजच्याच केलेल्या आहेत. ह्या अशा चौकोन फोडी करायच्या वांग्याच्या आणि सर्व मसाल्यामध्ये बटाट्यासोबत जे पण आपण साहित्य वापरले त्याच्यामध्ये सगळं हे वांगे मिक्स करून घ्यायचे. वांगी हे लगेच झटकेपट शिजले जातात, म्हणूनच अगोदर बटाट्याला थोडंसं तेलामध्ये नरम सॉफ्ट करायचं मसाल्यासोबत. आता हे चांगलं मिक्स करून घेते मस्तपैकी. एवढी छान चवदार अशी भाजी लागते ना, खरंच जितकी तारीफ करेन तितकी कमी या भाजीला. इतकी मस्त भाजी तयार होती. झटकेपट जर तुम्हाला काय असं चमचमीत झणझणीत खाऊ वाटलं ना, ती ही भाजी मात्र नक्की करा. तर आता याच्यामध्ये फक्त अर्धा कपाच्या अंदाजे मी पाणी टाकते, कारण थोडासा आपल्याला ओलापणा हवा याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, बटाटे पण कच्चे आहेत थोडे, ते सुद्धा शिजले जातील. आता अगदी थोडंच पाणी टाकलं, बघू शकता तुम्ही. जास्त काही असं आपण पातळ बनवलेलं नाही आहे. आणि हे सुद्धा हा जो रस्सा दिसतोय तो सुद्धा हळूहळू गरम गरम वाफेवर मग ते कमी होत जातो. आता आपल्याला याच्यात फक्त झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला फक्त द्यायचे 5 मिनटं मंद आचेवर. थोडासा गरम मसाला, हळद मी ॲड करते, कारण मला जरा असं कमी वाटतोय. हे बघू शकता. असं नंतर ॲड करू शकतो आपण. आणि परत एकदा जरा चांगलं मिक्स करून घेते, म्हणजे सगळे मसाले सेट होऊन जातील वांगा बटाट्याला. तर मस्त भाजी होणार आहे. आता ही खायसाठी टिफिनसाठी बनवलेली आहे. अगदी सकाळच्या घाईतसुद्धा ही भाजी मी बनवून घेते. बघू शकता तुम्ही. फक्त 5च मिनटात ही भाजी तयार होती. 1-2 मिनटातच इतकी मस्त याला उकळी फुटली. तुम्ही तरी बघू शकतात. आणि याचा रंग तुम्ही बघू शकता. इतका भारी रंग आला आहे आणि छान चमचमीत झणझणीत अशी ही भाजी पाहता क्षणी खावाशी वाटते. इतकी मस्त भाजी तयार होती. आता थोडा वेळ अजून मी याला देते 1-1.5 मिनटं. आणि आता आपली भाजी झाली आहे परफेक्ट तयार खाण्यासाठी. तर इकडे बघू शकता. हा भाजीचा टेक्स्चर बघा तुम्ही. हा भाजीचा रंग बघा, इतका भारी वाटतो का नाही. आपण जी पूजामध्ये खातो पुरीसोबत भाजी, अगदी तशी. किंवा हॉटेलमध्ये कुठेही असं आपण बाहेर जावं वांगं बटाटा खातो ना, अगदी तशीच बनती भाजी. हे बघा मस्त झालं. जो पण रस्सा होता तो पुरा एकदम नाहीसा झाला आहे. बटाटे नरम सॉफ्ट झालेत आणि वांगे मात्र आपले एकदमच छान झालेले आहेत नरम. तर झाली आहे आपली भाजी तयार. आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि बघू शकता इतकी मस्त, तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या. इतकी मस्त भाजी झाली. तर आता मी प्लेटमध्ये काढून घेते थोडी थंड करून. हे बघू शकता. हे बघा किती सुंदर अशी चमचमीत झणझणीत अशी ही वांग बटाट्याची भाजी एकदम भारी पद्धतीने तुम्हाला फक्त कमी वेळामध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये मी तुम्हाला बनवून दाखवली. रोजचं साहित्य पण जरा वेगळ्या पद्धतीने आपण केली भाजी. हे बघा पाहता क्षणी बघा किती छान वाटते भाजी. ह्याला तुम्ही भाकरीसोबत, रोटीसोबत आणि गरमागरम पुरीसोबत जर खाता ना, तर तुम्हाला तोच फील येईल ज्यावेळेस आपण बाहेर कुठेही भाजी खातो. तर बघू शकता मस्त सुंदर अशी ही झाली आहे भाजी खाण्यासाठी तयार. तर अशी नक्की एकदा ट्राय करा. टिफिनला बोला, रात्रीच्या जेवणामध्ये, दुपारच्या जेवणामध्ये ही भाजी तुम्ही करू शकतात. कोणी पाहुणे वगैरे जरी आले ना, तर तुम्ही ही भाजी नक्की एकदा करून बघा. सगळेजण तुमचे तोंड भरून तारीफ करतील. एवढी छान भाजी लागते, म्हणजे बोटं चाटून पुसून खातील इतकी तरी भारी ही भाजी लागते. तर नक्की ट्राय करा एकदा. आवडले असेल तर ही अशी छान सुंदर टेस्टी भाजी. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशा रेसिपीसह. आवडले असेल तर लाईक करा, चॅनल